दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवशीच तुम्हाला म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की प्रभाग 19 हा सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचा मतदारसंघ, आपले सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांनी जी विकासाची कामं केली आणि जो कार्यकर्त्यांचा बळ आहे इकडे, जी कार्यकर्त्यांची ताकद आहे ती आज मतारूपी पण दिसली. मी नम्रपणे जी लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला मताच्या रूपात तो एक्सेप्ट करतो आणि माझ्यासोबत जे असणारे सर्व कार्यकर्ते जे माझ्यासाठी घर टू घर फिरले, माझ्या घरातनं असलेला जो पाठबळ, पक्षाकडनं असलेला पाठबळ, ही मित्र कंपनी जी गेली 15 दिवस रात्र न बघता माझ्यासाठी, पक्षासाठी, आमच्या दोन्ही उमेदवारांसाठी काम करत होती, हा विजय त्यांचा आहे. हा विजय सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचा आहे. हा विजय भारतीय जनता पार्टीचा. अतिशय आनंद होतो की पनवेल शहराचा अध्यक्ष असताना इकडे जी पनवेल शहरात जी आमदार साहेबांची ताकद आहे, भाजपाची ताकद आहे. आमचे प्रभाग 14चे काही सीट निसटता पराभव झाला. आम्ही त्याच्यावर बघूच की काय कारणं होती त्याची, पण पूर्ण पनवेल महानगरपालिकेत 60च्या प्लस भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार जिंकून आले. महापौर ही हा सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचाच असेल. आणि तुम्ही बघाल की पूर्ण पनवेल तालुक्यामध्ये एकच नाव चालतं, ते आहे सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब. सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानले की त्यांनी जी पनवेल शहरात भारतीय जनता पार्टीने विकास कामं केली त्याच्या बेसिसवर आणि आमदार साहेबांवर असलेला विश्वास माझ्या रूपात त्यांनी दाखवला की बाबा एक होतकरू युवा चेहरा आहे, त्याच्याही पाठीमागे उभे राहिले. माझे सहकारी नगरसेवक राजू सोनी साहेब यांनी गेली 10 वर्ष समाजातील किंवा प्रत्येक घटकाच्या घरी जाऊन त्यांनी काम केलं. तर मतारूपी आम्हाला सगळ्यांना त्यांचा आशीर्वाद भेटला. आणि ह्या विजयामागे खरंच बघायला गेलं तर कार्यकर्त्यांचं बळ तर आहेच, पण घरातलं जे पाठबळ आहे तेही खूप महत्त्वाचं आहे. आमच्या घरातील महिला शक्ती, सोनी साहेबांच्या घरातल्या महिला असतील, आमच्या घरातल्या महिला असतील, माझ्या मित्रमंडळांच्या मिसेस असतील, बहिणी असतील, सगळे याच्या ताकदीने उतरले. या ताकदीमुळे आम्ही घराघरात पोचलो, लोकांमध्ये विश्वास जागृत करू शकलो की भारतीय जनता पार्टी ही तुमच्या कामाला येणार आहे. आम्ही पनवेलचा विकास हा गतिमान करू आणि मी होतकरू एक युवा म्हणून मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहीन, तुमच्या प्रत्येक अडीअडचणीला उभा असेल आणि विकास हा नेहमी करत राहील.